दर्जातील भाग 22। राहुल खूप अस्वस्थ होता. त्याला समजत नव्हते सायली अशी का वागली. तो खूप बेचैन होता. मान्या त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, पण राहुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो सायलीची समजूत काढण्यासाठी तिला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता, पण फोन बंद येत होता. सायलीच्या घरी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला, पण रावसाहेबांनी आपली माणसे तेथे उभा करून ठेवली होती. राहुल रिकाम्या हाताने माघारी आला. तो खूप टेन्शनमध्ये आला. मनोज खूप झाले म्हणत राहुलजवळ जात, राहुल, तू ज्या मुलीसाठी स्वतःला त्रास करून घेतोयस ती त्या लायकीची नाही. तू विसर तिला आणि परत तू नव्याने आपले आयुष्य सुरू कर. राहुल रागाने, तिची लायकी नाही म्हणजे काय? मान्या राहुलजवळ जात, हे बघ, तुला तिने फसवले आहे. ती आता राजशी लग्न करणार आहे, म्हणून तुला सांगतोय तिला विसर. राहुलला मान्याने धक्का देत काहीच न बोलता निघून गेला. दिवसावर दिवस जात होते, पण राहुल सायलीला विसरू शकत नव्हता. त्याचे कॉलेजमध्ये लक्षही लागत नव्हते. तो मित्रामध्ये असूनही नसल्यासारखा, म्हणजेच स्वतःलाच विसरला होता. राहुल आपल्या मित्रांसोबत उभा होता. मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. तोच राहुलला सायली येताना दिसली. तो पळत तिच्या दिशेने गेला. त्याने तिला अलगद उचलून घेतले. तिने सोड मला म्हणत त्याला कानाखाली दिली. तसा तो भानावर आला. ती नालायका म्हणून निघून गेली. ती दुसरीच मुलगी होती. आता राहुलला सगळीकडे, म्हणजे जागेपणी स्वप्नात सुद्धा सायलीच दिसत होती. हे पाहून सर्वजण हसत होते, पण मनाला मात्र दुःख होत होते. तो राहुलजवळ गेला, पण राहुल काहीच न बोलता निघून गेला. राहुलचे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. एके दिवशी तो शेजारी सायलीच बसले असे समजून स्वतःशी हवेशी गप्पा मारत बसला होता. हे पाहून मनाच्या डोळ्यातून पाणी आले. तो त्याच्याजवळ जाणार तोच राहुल सायलीला मिठीत घेण्यासाठी उठला आणि तिला मिठी मारणार. तोच तोल जाऊन पडणार इतक्यात मन्याने त्याला सावरलं. तसा राहुल भानावर आला. राहुल स्वतःला सावरत मन्यापासून वेगळं होत निघून गेला. मन्या तिथेच रडत बसला. सायली एकटीच राहण्याचा प्रयत्न करत होती. ती कॉलेजलाही जात नव्हती. तिचा प्रेमावरील विश्वास उडाला होता. ती राहुलला विसरण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण सतत तिच्या डोळ्यासमोर राहुलसोबत घालवलेले क्षण येत होते. तिला खूप त्रास होत होता. ती कित्येक दिवस रूममधून बाहेरसुद्धा आली नव्हती. तिच्या आईवडिलांनी तिची खूप समजूत काढून तिला राजसोबत लग्नास तयार केले होते, पण सायलीचे मन कशातही लागत नव्हते. दर्देदिल या कथेचे सर्व भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन कथेचा आनंद घ्या.